पौते पर्वाच्या दिवशी आपण देवाला पौते, नारळ आणि सुपारी अर्पण करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, एका लीळेत दादोसांनी देवासाठी ठेवलेलं वस्त्र हे स्वतःच अर्पण करून घेतलेलं होतं आणि तेच वस्त्र परमेश्वराला अर्पण केलं. मग स्वामींनी ते वस्त्र स्वीकारलं का? आणि स्वामींनी दादोसांना शिक्षा न करता उलट त्यांच्या अज्ञानावर दया कशा प्रकारे दाखवली? या एका लीळेत ही पौते पर्वाचा असा अर्थ दडलेला आहे जो कदाचित आपण कधीच ऐकला नसेल. आणि तीच लीळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. तर सुताचा हा धागा नाही परमेश्वराशी नातं आहे. सुताचा हा धागा नाही परमेश्वराशी हे नातं आहे. नारळ सुपारी नव्हे, अंतरीचा भाव अर्पण आहे. दादोसाच्या त्या लीळेत स्वामींची माया अपार आहे. दादोसांच्या त्या लीळेत स्वामींची माया अपार आहे. चुका सुधरून शिकवती पवित्रतेचा खरा विचार आहे. पवित्रतेचा खरा विचार आहे. तर सर्वप्रथम सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. श्रोतेहो, स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पौते पर्वानिमित्त पौते पर्वाची अशी सुंदर लीळा आज आपण श्रवण करणार आहोत. त्या लीळेतून आपल्याला खरा पौतेचा अर्थ आपल्याला समजणार आहे. खरा या पर्वाचा गहन अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया. श्रावणाचा महिना सगळीकडे हिरवळ घेऊन आलेला आहे. निसर्ग हिरवळीने प्रसन्न झालेला आहे आणि याच पवित्र श्रावणात येतो एक महत्त्वाची तिथी. या पवित्र श्रावणात येते एक महत्त्वाची तिथी, ती म्हणजे पविते पर्व. पण कधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारलेला आहे का? पौते पर्व म्हणजे नेमकं काय? देवाला पविते का अर्पण करतात आणि पांढऱ्या सुताचा धागा नेमकं का वापरतात? नारळ आणि सुपारी का अर्पण केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं देवाला अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनात आपण नेमकं काय बदलायला हवं? म्हणजे या पर्वाचा एक उद्देशच म्हणजे असा आहे की पूर्वीच्या काळी जे स्वामींच्या सन्निधानी जे भक्तिजन होते ते सर्वजण ब्राह्मण कुळाचे होते. म्हणजे ब्राह्मणात हा एक सण आहे. या दिवशी सर्वच ते ब्राह्मण लोक त्यांचं जे जानवं असतं ते जानवं पालट करण्याचा हा आजचा दिवस आहे. ते जुनं जानवं टाकून देऊन नवं जानवं हे ते परिधान करत आहेत, अशी त्याची मान्यता आहे. मग आणि गुरूंची पूजन करत होते. मग आता इथं परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे आणि मग भक्ती मंडळी सगळी त्याच धर्मातील, त्या ब्राह्मण लोकातील असल्यामुळे त्यांनी परमेश्वराच्या ठिकाणी हा पवित्र सण साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते देवाला आता आपल्याला वस्त्र तर अर्पण करायचं आहे. मग कशा प्रकारे करायचं? म्हणजे ती सुपारीला सुद्धा, सुपारीही देवाच्या ठिकाणी अर्पण करायची आहे. आध्यात्मिक कार्यामध्ये कधीही बघा आपण सुपारीचा समावेश असतोच. मग त्यांनी एक नवीन संकल्पना ही भक्तांनी निर्माण केलेली आहे. आता सगळ्या भक्तिजनांनी ठरवलेलं आहे की आता इथे आपल्याला देवाच्या ठिकाणी हा पवित्र सण साजरा करायचा आहे. म्हणजे त्याचा अर्थच बघा ना असा आहे की जुनं टाकून द्यायचं आणि नवं परिधान करायचं. म्हणजे जे काही आपण आता एवढं वर्षभर जे काही केलं ते सगळं टाकून द्यायचं आणि एक नव्याने परमेश्वराच्या भक्तीला सुरुवात करायची म्हणा, की नवीन काही संकल्पना घ्यायची म्हणा, की नवीन काही पण करायचं म्हणा. म्हणजे आपण वाईट काम, वाईट काही आपल्या गोष्टी असतील, काही सवय असतील, काही आपला स्वभाव असेल, ते सगळं सोडून आपण नवीन गोष्टीला सुरुवात करण्याची हा पवित्र दिवस. आता पांढऱ्या सुताचा धागा हे का वापरतात? नारळ आणि सुपारी का अर्पण केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं देवाला अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनात नेमकं काय बदल होतात? आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय बदलायचं असेल तर ते काही बदलायचं असेल तर आपल्या काही वाईट सवय असतील, आपला काही वाईट स्वभाव असेल ते आपण बदलावं. आपला अहंकार आपण दूर टाकून द्यावा. काही क्षणासाठी आपण त्या पवित्र काळात जाऊया, पवित्र त्या दिवसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न, कल्पना करण्याचा प्रयत्न करूया. स्वामींच्या सन्निधानी हा पौते पर्वाचा सण कशा प्रकारे साजरा झाला, त्या काळीचं ते वातावरण कसं होतं, तसंच हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण त्या वातावरणात प्रवेश करूया, आपण कल्पना करूया.
श्रावणाचा महिना सगळीकडे हिरवळ घेऊन आलेला आहे. निसर्ग असा प्रसन्न झालेला आहे आणि या पवित्र श्रावणात येते एक महत्त्वाची तिथी, ती म्हणजे पविते पर्व. पण कधी आपण स्वतःला हा एक प्रश्न विचारला आहे का? पविते पर्व म्हणजे नेमकं काय? देवाला पविते का अर्पण करतात? पांढऱ्या सुताचा धागा का वापरतात? नारळ आणि सुपारी का अर्पण केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं देवाला अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनात नेमकं काय आपण बदलायला हवं? आज आपण याच प्रश्नाची उत्तरं एका सुंदर लीळेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि या लीळेत एक अशी गोष्ट आहे ज्यात भक्ती आहे, गुरुभाव आहे, चूक आहे आणि त्या चुकीवर राग न करता परमेश्वराची माया आणि शिकवण आहे. चला काही क्षणासाठी आपण त्या काळात जाऊया. पर्वाचा दिवस उजळलेला आहे, म्हणजे पवित्र पर्वाचा सुंदर पवित्र दिवस आता सकाळी उघडलेला आहे. ज्या ठिकाणी स्वामी वास्तव्याला होते, ज्या ठिकाणी म्हणजे आता आपण बीड नगरी स्वामींना हा पोत्याचा सण अतिशय उत्साहात पार पडलेला आहे आणि ही लीळासुद्धा बीड येथीलच आहे. या बीड नगरीमध्ये स्वामी राहत होते तेव्हा स्वामींच्या सन्निधानी अनेक भक्तिजनही होते. आता सकाळचा दिवस उघडलेला आहे, सगळीकडे वातावरण कसं आनंदाचं आहे. तिथे देवाच्या ठिकाणी आज सकाळपासूनच एक वेगळंच वातावरण आहे. त्या वातावरणात भक्तीचा सुगंध आहे, प्रेमाचा गंध आहे आणि स्नेहाचा सुंदर असा सुगंध पसरलेला आणि आनंदाचा सडाही ते अतिशय उत्सुकपणे टाकत आहे. आणि याच वातावरणात भक्तीजन आपल्या आपल्या कामात लागलेले आहेत. सडा संमार्जन झालेला आहे. जिथे स्वामी राहत होते ते सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ केलेला आहे, चौक सजवलेला आहे. त्यात सडा संमार्जन करून रंगमाळिका भरलेल्या आहेत, सुंदर सुंदर रांगोळी काढलेल्या आहेत. मग इथे देवाचे मर्दना मादनी झालेलं आहे. पर्वासाठी भक्तजन एकत्र आलेले आहेत. म्हणजे हे पवित्र सण आपल्याला हे पवित्र सण इथे परमेश्वराच्या ठिकाणी साजरा करायचा आहे. तो सण परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराला ते पोते अर्पण करायचं आहे. म्हणून सगळे भक्तीजन आता जमलेले आहेत. कोणी पूजाची तयारी करत आहे, कोणी साहित्य आणत आहे, कोणी व्यवस्था पाहत आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच आनंद. आज पर्व आहे, आज पवित्र पर्व हा म्हणजे हा पवित्र दिवस आहे. आज परमेश्वराच्या ठिकाणी जायचं, पूजा करायची, पौते अर्पण करायचे आणि परमेश्वराचं स्मरण करायचं. आणि याच वातावरणात, या आनंदाच्या वातावरणामध्येच, या स्नेहाच्या सुगंधामध्येच एक अहंकाराचा गंधही आलेला होता. इथं काय झालेलं आहे, जानोपाध्याने दादोसांच्या बिढाऱ्यावर सिदोरी ठेवलेली होती. म्हणजे जिथं दादोस थांबलेली आहेत तिथे जानोपाध्याने सिदोरी ठेवलेली होती. मग ते आणण्यासाठी ती उपाधी परत तिकडे जातात आणि मग बाईसा त्यांना पाहतात जाता वेळेस. आणि मग आल्यावर बाईसा म्हणतात, जानो तू महात्म्याच्या बिढारा गेला होतास? तेव्हा उपाधी म्हणतात, हो गेलो होतो. मग बाईसा म्हणतात, महात्म्याच्या ठाई पौते पर्व होत आहे का? तिथे कोणी त्यांची पूजा करत आहे का, पूजन करत आहे का? तेव्हा त्यांनी संकोचच उत्तर दिलं, ना हो. मग बाईसा परत त्यांना प्रश्न करतात, तरी तू आलास इथे काही, म्हणजे तरी पण तू परत आलास इकडे. तेव्हा इथे बघा परमेश्वराची करुणा, परमेश्वराचा आपलेपणा भक्ताविषयी किती असतो. इथे परब्रह्म परमेश्वर या विश्वाचा नायक या भक्ताला म्हणतो, हा माझा आहे. इथे भक्ताचा किती अभिमान इथे देवाला आहे. देवाला या भक्ताचा अभिमान किती असतो या लीळेत आपल्याला दिसून येतं. देव बाईसाला भक्तांनी उत्तर द्यायच्या आधीच परमेश्वर उत्तर बाईसांना देतात की बाई ते आमूचा आहे, ते एकीचा आहे, ते माझा आहे. स्वतः देव भक्ताला म्हणतात की तो माझा आहे आणि ते तिकडे काही करेल. किती सुंदर भाव आहे, किती साधा संवाद, पण ज्या संवादातून आपल्याला या पर्वाचा दिवसाचं वातावरण जाणवतं, या पर्वाच्या दिवसाचा आनंद आपल्याला अनुभवता येतो. सगळे आपल्या परीने तयारी करत आहेत, पण
श्रोते हो, या पर्वाची खरी तयारी फक्त बाहेर होत होती का? नाही. बाहेर सडा संमार्जन होत होतं, पण त्या दिवसाची खरी शिकवण अशी आहे, जशी आपण देवाची जागा स्वच्छ करतो तसंच आपलं मनही स्वच्छ करण्याची गरज आहे. पौते पर्व म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही. हा दिवस आपल्याला पवित्रता, भक्ती, समर्पण आणि परमेश्वराशी असलेल्या नात्याची आठवण करून देतो. पौते अर्पण करण्याची परंपरा म्हणजे आपण परमेश्वराच्या चरणी काहीतरी अर्पण करतो. पण देवाला वस्तूची गरज आहे का? परमेश्वराला नारळाची गरज आहे का? सुपारीची गरज आहे का? एका सुताच्या धाग्याची गरज आहे का? नाही. मग हे अर्पण आपण करतो, कारण वस्तू ती देवासाठी नसते. वस्तू अर्पण करताना बदलायचं असतं ते आपलं मन. पौतेसाठी वापरला जाणारा जे पांढरा धागा आहे, जे पांढरं सूत आहे, तो एक साधा धागा आहे. पण विचार करा, त्या धाग्याचं काम काय असतं? त्या धाग्याचं काम असतं जोडणं. दोन गोष्टी एकत्र बांधणं. म्हणजे तो दिसायला वाटायलाही एकदम साधा सिंपल धागा आहे, पण त्याचं काम किती मोठं आहे ते जोडून ठेवतो. अनेक फुलं एका धाग्यामध्ये ओवून एका ठिकाणी जोडता येतात, ते जोडून ठेवता येतात. दोन गोष्टी एकत्र बांधणं, म्हणून या सुताकडे आपण एक सुंदर आणि आध्यात्मिक प्रतीक म्हणून पाहू शकतो. जीव आणि परमेश्वर यांच्यातील नातं. आपलं मन संसारात कितीही गुंतलेलं असो, परिस्थिती कितीही बदललेली असो, पण परमेश्वराशी असलेला संबंध आपला तुटू नये. जसा धागा तुटला की बंधन सुटतं, तसंच परमेश्वराचं स्मरण सुटलं की मन भरकटतं. म्हणून पौत्याचा तो धागा अर्पण करताना मनात एवढंच म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या तुझ्याशी असलेलं नातं या धाग्यासारखं अखंड राहू दे. आता आपण जाणून घेऊया नारळ. नारळाचं बाह्य कवच कठीण, पण आत शुभ्रता, आत पाणी असतं. त्यातून आपण स्वतःकडे पाहू शकतो. आज माझं बाहेरचं रूप खूप सुंदर आहे, मी स्वच्छ वस्त्र घातले आहे, पूजा केली आहे, पण माझ्या अंतःकरणात काय आहे? राग, मत्सर, अहंकार, द्वेष की परमेश्वराचं स्मरण. म्हणून नारळ अर्पण करताना एक सुंदर संकल्प करता येईल. देवा, माझ्या बाहेरच्या रूपापेक्षा माझं अंतःकरण निर्मळ कर. देवाकडे एक मागणी करायची, मला सौंदर्य नको जे बाहेरून दिसतं, जे लोकांना दिसतं, पण जे फक्त तुलाच दिसेल ते माझं अंतःकरण, ते माझं मन तू शुद्ध कर. अशी प्रार्थना देवाला ते नारळ अर्पण करून करायची. की त्या नारळ कसं बाहेरून आबडधोबड सक्त दिसतं, पण आतून मात्र अतिशय सुंदर पांढरा शुभ्र असं असतं. आणि सुपारी. आता सुपारी आपण का वापरतो? सुपारी ही पूजेतील अर्पणाचा एक भाग. तिच्याकडे आपण समर्पणाच्या भावनेने पाहू शकतो. म्हणजे माझ्याकडचं जे काही आहे ते तुझंच आहे, ही भावना. कारण भक्तीमध्ये शेवटी सर्वात मोठं अर्पण कोणतं? आपला मीपणा. देवाला वस्तू देणं सोपं आहे, पण स्वतःचा अहंकार देवाच्या चरणी ठेवणं हे खरं समर्पण आहे, ही खरी भक्ती आहे. परवाची पूजा सुरू झालेली आहे. पवते धारण केली जात आहे. चंदन, गंध, अक्षदा, टिळा आणि ते पूजेचं वातावरण आहे. भट्टांनी वस्त्र विणून ठेवलेलं आहे. एक वस्त्र त्या भट्टोबासांनी, जेव्हा भट्टोबास आणि दादोस त्या कांबखेड्यावरून येत असतात, तिथे बाजारही भरलेला असतो, तेव्हा एक वस्त्र भट्टोबासांनी स्वतःसाठी घेतलेलं होतं आणि एक वस्त्र दादोसासाठी घेतलेलं होतं, कारण ते दादोस त्यांचे गुरु होते म्हणून. मग चांगल्या प्रकारचं दाम देऊन ते गुरुसाठी वस्त्र घेतलेलं होतं. पण असं काय होतंय, त्यांचं जेव्हा स्वामींचं दर्शन भट्टोबासांना होते, तेव्हा त्यांना असं वाटते परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी आपण हे वस्त्र व्हावं आणि जे आपल्यासाठी घेतलेलं आहे ते आपल्या गुरुला व्हावं. अशीच भावना भट्टोबासाच्या मनात येते. आता भट्टोबास काय करतात, त्या दादोस देवाच्या आधीही
आपल्या शिष्याकडून आपला स्वतःचा परोपकार करून घेतात, आपलं पूजन करून घेत असतात. ते त्यांच्या ठिकाणीच असतात. मग भट्टोबास तिथे दादोसाचं पूजन करतात, त्यांना वस्त्र समर्पण करतात, पोते करतात. आणि हे सगळं समर्पण करणं झाल्याच्या नंतर दादोस परत आता स्वामींचं पौतपर्व करण्यासाठी देवाकडे येत असतात. देवाकडे येत असतात, चालता चालता येत असताना त्यांना भट्टोबासांच्या हातामध्ये वस्त्र दिसतं. ते भट्टोबासाला विचारतात, भट्टो, नागदया, हे तुझ्या काखेमध्ये काय आहे? तेव्हा भट्टोबास शांत स्वरात म्हणतात, जी वस्त्र आहे, म्हणजे जे मी माझ्यासाठी घेतलं होतं ते तुम्हाला अर्पण केलं, आणि जे तुमच्यासाठी घेतलं होतं ते मी आता देवासाठी ठेवलेलं आहे, आणि मला देवाच्या ठिकाणी हे वस्त्र समर्पण करायचं आहे. आता इथे दादोसांचा अहंकार दिसू लागतो. दादोसांना इथे आता अहंकार आलेला आहे. तू गोसाव्यापाशी काय म्हणून वस्त्र अर्पण करतो? तुझा गुरु तर मी आहे, आणि तुला जे काय करायचं आहे ते तू मलाच कर, देवाला करून तुला त्याचा काय फायदा, असे इथं दादोस भट्टोबासांना सांगत असतात. आणि मग दादोसांनी स्वतःलाच ते वस्त्र अर्पण करून घेतलं. रस्त्यातच ते वस्त्र स्वतःला अर्पण करून घेतलं, स्वतःलाच व्हायला लावलं. आणि मग भट्टोबासाकडे आता देवाला देण्यासाठी काहीच नव्हतं. मग काय झालं, देवाकडे गेलेले आहेत. तिथे अतिशय सुंदर असं आहे, पर्वकाळ चालू आहे, सगळे भक्तिजन आपल्या आपल्या परीने स्वामींचं पूजन करत आहेत. आणि आता तिथे दादोसही आलेले आहेत. मग आता दादोसांनी काय केलेलं आहे, ते जे वस्त्र भट्टोबासांनी त्यांना अर्पण केलं, भट्टोबासाकडून अर्पण करून घेतलेलं आहे, ते वस्त्र स्वतःच आता परमेश्वराला अर्पण करत आहेत, देवाच्या ठिकाणी अर्पण करत आहेत. म्हणजे दादोसाच्या मनात भाव होता, श्रद्धा होती, भक्ती होती, पण भाव भक्ती असूनही एक चूक होते, एक त्यांच्या मनामध्ये एक अहंकार होता. दादोस ते वस्त्र स्वतः धारण करतात आणि नंतर ते वस्त्र घेऊन परत स्वामींच्या ठिकाणी जे आलेले आहेत, स्वामींना दंडवत करतात आणि श्रीचरणाला लागतात, पूजा करतात आणि पोते अर्पण करतात, आणि ते वस्त्रही स्वामीला अर्पण करायला लागतात. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे बघतात, ते वस्त्र पाहतात, आणि देव काय करतात, डाव्या श्रीकराने ते वस्त्र दूर करतात. ते वस्त्र देव स्वीकारत नाहीत. नंतर ते धुवून आणण्याचा आदेश ते भक्तिजनाला देत आहेत. आता इथे बाईसाचा संवाद चालू आहे. बाईसा सहज म्हणतात, बाबा, हे नवे वस्त्र आहे आणि हे धुतलं तर खराब होईल, नवं कुठं वस्त्र धुतात का? पण स्वामींचा प्रश्न वस्त्र नवीन आहे की नाही हा नाही, प्रश्न आहे ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी योग्य पद्धतीने शुद्ध आहे का? आणि मग स्वामी जीवाच्या अज्ञानाकडे पाहून सांगतात, पोरू ऐसे प्राणियासी विधी अविधीचे ज्ञान नाही. म्हणजे या जीवाला काय करावे आणि काय करू नये याचं ज्ञान नाही. हा प्रसंग आपण नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दादोसाची आता इथे चूक झालेली आहे, पण स्वामींनी त्यांना दूर केलं नाही, त्यांची भक्ती नाकारली नाही, त्यांना अपमानित सुद्धा केलेलं नाही, उलट त्यांची चूक सुधारलेली आहे. कारण स्वामी त्या वस्त्राला धुवून आणा म्हणतात, आणि जर स्वामींनी ते वस्त्र तसंच जर घेतलं असतं, स्वामींना स्वीकारलं असतं, स्वामींच्या अंगाला लागलं असतं, तर त्या जीवाची तिथून ते जीवाला त्या दादोसाला काहीतरी अनिष्ट आलं असतं. मग भक्त कसाही असो, हे जीव कसाही असो, या भक्ताची काळजी, जीवाची काळजी ते परब्रह्म परमेश्वराला आहे. परमेश्वराला आपल्या चुकीपेक्षा आपलं अज्ञान अधिक दिसतं. आणि ते दुसरा कोणी असतो, आपण जरी असतो आणि दुसरं कोणी चुकलं असतं, तर आपण म्हणलं असतो याला काहीच कळत नाही. आपण म्हणतो मी चुकलो, परमेश्वर म्हणतो याला अजून समजलेलं नाही. आपण म्हणतो माझी चूक झाली, परमेश्वर म्हणतात चूक सुधार, मी तुला मार्ग दाखवतो. हीच परमेश्वराची माया आहे, हीच परमेश्वराची करुणा आहे. चुका हा माणसाकडून होणारच आहेत. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण त्या चुका सुधरवणं हे आपलं काम आहे. आणि त्या चुका कशा प्रकारे सुधारायच्या
ते मार्ग मात्र तो परब्रह्म परमेश्वर नक्कीच दाखवत असतो. फक्त आपल्याला ते समजून घेता आलं पाहिजे. ही लीळा ऐकून आता आपल्या मनामध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे? आपण आता या लीळेतून काय घेतलेलं आहे? फक्त कथा नाही, एक विचार घेऊन जाऊया. आपणही देवासाठी खूप काही करतो, पूजा करतो, उपवास करतो, पवित्र अर्पण करतो, देवाला नैवेद्य दाखवतो. पण स्वतःला एकदा विचारा, माझ्या वागण्यात पवित्रता आली का? देवाला पवित्र अर्पण केले पण माझी वाणी दुसऱ्याला दुखवत असेल तर? देवाला नारळ अर्पण केलं पण मनात अहंकार असेल तर? सुपारी अर्पण केली पण मीच मोठा हा भाव असेल तर? सूत अर्पण केलं पण परमेश्वराचं स्मरणच तुटत असेल तर? मग पवित्रे बाहेर आहेत पण पवित्रता आत आली का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारलाच पाहिजे. म्हणून पवित्र अर्पण केल्याचा सर्वात मोठा फायदा असा नाही की मला अमुक पैसा मिळेल, माझं अमुक काम होईल, असा हमखास आपला वैयक्तिक फायदा सांगणं योग्य नाही. खरा लाभ आहे मनात समर्पण निर्माण होणं, परमेश्वराचं स्मरण वाढणं, गुरुशी असलेला भाव दृढ होणं, आपल्या चुका ओळखण्याची बुद्धी मिळणं आणि चूक झाली तरी परमेश्वर आपल्याला सुधरेल या विश्वासाने त्यांच्या चरणी राहणं. आज पवित्र पर्वाच्या दिवशी देवाला एक धागा अर्पण करूया, पण त्यांच्यासोबत आपलं तुटलेलं परमेश्वर स्मरण जोडूया. नारळ अर्पण करूया पण त्यांच्यासोबत आपल्या मनातील अहंकार सोडूया. सुपारी अर्पण करूया पण त्यांच्यासोबत आपलं मीपणा परमेश्वराच्या चरणी ठेवूया. आणि सर्वात महत्त्वाचं, दादोसासारखी आपल्याकडूनही चूक झाली तर परमेश्वरापासून पळू नका, त्यांच्याच चरणी राहा. कारण आपली चूक पाहून दूर जाणारा तो नाही, आपली चूक सुधारून घेणारा तो परमेश्वर आहे. तो माती माय माऊली, ती परमेश्वर माऊली, आपली चूक सुधारून घेणारी ती माऊली आहे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी ती माऊली आहे. बाहेर पवित्र धागा धारण करण्याचा दिवस नाही तर आतल्या जीवनाला परमेश्वराच्या स्मरणाने जोडण्याचा हा दिवस आहे. आज एकच संकल्प करूया, माझं वस्त्र पवित्र असण्यापेक्षा माझा विचार पवित्र असू, पूजा सुंदर असण्यापेक्षा माझं आचरण सुंदर असू दे, आणि माझ्या हातात पवते असण्यापेक्षा माझं मन परमेश्वराच्या चरणाशी बांधलेलं असू दे. याच मंगल भावनेने आपण सर्वांना पवते पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा. परमेश्वर आपल्या जीवनात भक्ती, सदाचार, नम्रता आणि योग्य ज्ञान देव. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम. शेवटी मी एवढंच म्हणेन, पवित्र्याचा धागा बांधून चरणी ठेवू भाव, पवित्र्याचा धागा बांधून चरणी ठेवू भाव, नारळ सुपारी अर्पिता अंतरी जागो देव भाव. दादोसांच्या लीळेतून स्वामी देती ज्ञान अपार, दादोसांच्या लीळेतून स्वामी देती ज्ञान अपार. ब्रह्म पवित्रतेपेक्षा अंतरे शुद्धता, हाच खरा संस्कार, हाच खरा संस्कार.